आपल्यासोबत आहेत लीलाधर ठाकरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष। सर, तुम्ही कोर्टात गेलेले आहे, सरकारच्या निर्णयाविरोधात काय मागणी आहे? मागणी आपली एकच आहे की विदर्भातलं जून महिन्यातलं तापमान लक्षात घेता 15 जूनपासून शाळा सुरू करणं हा एक प्रकारे विद्यार्थ्याच्या जीविताशी खेळ आहे आणि त्यामुळं हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे शासनाचा जो 20 एप्रिल 2023चा शासन निर्णय आहे की विदर्भातल्या शाळा ह्या 30 जूनपासून सुरू कराव्यात, तो निर्णय कायम ठेवावा अशी आमची मागणी आहे। कोर्टात पिटिशन दाखल केलेली आहे, कोर्टाने नोटीसही बजावलेली आहे, काय सांगा? यापूर्वीसुद्धा माननीय उच्च न्यायालयाचा 8 जून 2007चा निर्णय झालेला आहे की विदर्भातल्या ज्या शाळा आहे ह्या 1 जुलैच्या आसपास सुरू करण्याबाबत शासनाने विचार करावा आणि यापूर्वी त्या 26 जूनपासून शाळा सुरू होत होत्या, परंतु 20 एप्रिल 2023चा जो शासन निर्णय आहे त्यात तो रद्द न करता शिक्षण संचालकांनी जे पत्र निर्गमित केलं 28 मार्चला की 15 जूनपासून शाळा सुरू कराव्या, याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयात दाद मागितली आणि माननीय न्यायालयाने हे सांगितलं की एवढ्या कडक उन्हात गेल्या वेळचा निर्णय नाही, यावेळेसुद्धा एवढ्या कडक उन्हात शाळा कशा सुरू होऊ शकतात याबाबत शासनानं 9 जूनपर्यंत शासनाला उत्तर मागितलेलं आहे ना, पुढची 9 जूनला याबाबत निर्णय होणार आहे। एक चर्चा अशी आहे, तुमच्यावर जे टीका करतात की विद्यार्थ्यांच्या आड शिक्षकांना शाळेत जायचं नाही म्हणून अशा प्रकारे मागणी करतात असंही म्हणतात। अत्यंत चुकीची धारणा आहे, कारण शिक्षकांच्या आणि शाळांच्या कामाचे तास आणि दिवस ठरलेले आहे। म्हणजे वर्षातून एवढे दिवस शाळा होणार, 220 दिवस 6 ते 8साठी आणि 200 दिवस प्रायमरीसाठी, 800 तास प्रायमरी वर्गासाठी आणि 1000 तास 6 ते 8साठी। हे जेव्हा ठरलं आहे तर शिक्षक कशाला त्याच्या आड लपणार आहे? तेवढे तास आणि तेवढे दिवस शाळा भरवायचीच आहे। तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहे, सरकारनं का असा निर्णय घेतला असं वाटतंय? दरवेळेस कोर्टात जावं लागतं तुम्हाला? याचं उत्तर सरकारच देऊ शकते। जर विदर्भातलं उन्हाची जर जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या जीविताची जर जाणीव सरकारला नाही तर त्याबाबत आम्ही काही म्हणू शकत नाही। आणि एकदा याबाबत म्हणजे न्यायालयाचा निर्णय झाला असताना तो वारंवार बदलला जातो आणि मुळात पुन्हा हे की शासन निर्णय कायम असताना शिक्षण संचालनालय पत्र काढतं, तर हे सुद्धा प्रशासन संहितेत बसत नाही असं आमचं म्हणणं आहे। ते म्हणतात की कोर्सेस पूर्ण होण्यासाठी, एक समानता येण्यासाठी। समानता जर पूर्ण एक वाक्यात आणायची असेल तर आपल्याला सूर्यदेवाकडे मागणी करावी लागेल की जेवढा मुंबईत तापतो त्याच तारखेत विदर्भात तेवढाच ताप। भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शाळा भरवल्या जाव्यात, हे पूर्वापार ज्या ज्यावेळी शासन निर्णय झाले, अधिसूचना निघाल्या, ज्या ज्या नियमावल्या झाल्यात त्यात हेच म्हटलं आहे की भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता शाळा भरवल्या जाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार केला जावा। नक्कीच 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे। त्याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती जी आहे ती कोर्टात गेलेली आहे आणि सरकारला नोटीस बजावण्यात आला। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।